कोपर्डी बलात्काराची घटना ही सामाजिकच नाही तर राजकीय दृष्टिकोनातून देखील बरीच मंथन करणारी ठरली। त्याचं कारण म्हणजे लाखोंच्या संख्येने निघणारे मराठा समाजाचे मूक मोर्चे। जो समाज संख्याबळात आणि सत्ता कारणात आघाडीवर आहे तोच समाज कोणत्याही नेतृत्वाविना रस्त्यावरती येतो आणि सामाजिक सुरक्षेबरोबरच शेती, आरक्षण, शिक्षणाच्या समस्या मांडतो। मात्र हा आक्रोश जर खरा आहे तर मग तो आजवर का उफाळून आला नाही? उद्ध्वस्त होत जाणारी शेती मराठा समाजाच्या उद्रेकाचं प्रमुख कारण आहे का? या विराट मोर्चामुळे जातीपातीचे मोर्चे काढण्याची स्पर्धा सुरू होईल का? आणि शेवटी मराठा समाजाच्या या विराट मोर्चाचं फलित काय असेल? असे अनेक प्रश्न आज आहेत। या प्रश्नांची उत्तरं शोधली जात आहेत। मात्र ज्या मराठा समाजातून राज्य आणि केंद्रातले बडे नेते अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार येतात, त्यांना या सगळ्याबाबत काय वाटतं पाहूया त्यांचीच ही एक्सक्लुझिव्ह मुलाखत। गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये मराठा समाजांचे मोर्चे निघतायत आणि या मोर्चाला लाखोच्या संख्येनं लोक रस्त्यावरती उतरतायत। हे सगळी जी परिस्थिती आहे ही अभूतपूर्व परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे आणि या सगळ्यावर मुख्यमंत्र्यांनी देखील काल मौन सोडलेलं आहे। मात्र शरद पवारांना या सगळ्या मोर्चांबद्दल काय वाटतं हे मी त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे। पवार साहेब आहेत आपल्यासोबत। पवार साहेब, तुम्ही हे सगळं मोर्चे पाहिलेले आहेत किंवा तुमचं त्यावरती लक्ष आहे, पण या सगळ्याचा आता तोडगा काय आहे? कारण महाराष्ट्रात अशी परिस्थिती यापूर्वी निर्माण झालेली पाहिली नव्हती। तोडगा प्रश्न असा आहे की एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की तुम्ही जे म्हणले की हा मोर्चा अभूतपूर्व आहे, ही वस्तुस्थिती आहे। आणि त्याचं मुख्य कारण त्याला कुणी लोक, जसं आम्ही राजकीय पक्षाचे लोक वेगवेगळ्या प्रश्नावर मोर्चे काढतो, आयोजित करतो, लोकांना घेऊन येतो, इथं तसं कोणी घेऊन आलेलं नाही। एक दुसरी गोष्ट, इथं खूप वेळेला काही मोर्चे कोणाच्या तरी विरोधी असतात। इथं हा मोर्चा एखाद्या समाजाच्या विरोधी आहे असं चित्र दिसत नाही। 2, 3, तो अत्यंत शिस्तबद्ध आहे, मूक मोर्चा आहे। आणि नंबर 4, मला आणखीन एका गोष्टीचं कौतुक वाटतं की मोर्चा निघाल्याच्या नंतर साहजिकच आहे रस्त्यात कोणतरी पाणी पिईल, कोणी काहीतरी करेल, एखादं सकाळपासून जर अन्न पोटात गेलं नसेल तर एखादी केळी खाईल आणि त्याचं सालपट टाकून देईल रस्त्यात। तर मोर्चाच्या शेवटच्या भागात असलेले लोक हा जो काही कचरा रस्त्यावर येतो तो सुद्धा उचलून तो रस्ता स्वच्छ करतात। म्हणजे असं उदाहरण मी फक्त शेगावला पाहिलं। गजानन महाराजांच्या संस्थांमध्ये तिथं सेवेकरी म्हणून एक वर्ग खेड्यापाड्यातल्या शेतकऱ्यांचा असतो की जो सेवा करायला त्या ठिकाणी येतो, कशाची अपेक्षा न करता। आणि तिथे एक कमालीची स्वच्छता त्यांनी तिथं भाऊंच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ठेवलेली आहे। तसं उदाहरण या सर्व मोर्चामध्ये ठिकठिकाणी बघायला मिळतं। आणि त्यामुळे हा मोर्चा तुम्ही म्हणता त्याप्रमाणे खरोखर अभूतपूर्व आहे। आता हा मोर्चा का निघतो? त्याच्यात असं दिसतंय की ही सर्व तरुण पिढी, त्या तरुण पिढीच्या घरचे कुटुंबीय हे सगळे अस्वस्थ आहेत। एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हा जो त्याच्यात सहभागी होणारा वर्ग आहे त्याच्यातला त्यांची पार्श्वभूमी ही शेतीशी निगडीत आहे। आणि शेतीच्या संबंधी एकंदर जी स्थिती आहे, गेल्या काही वर्ष सतत दुष्काळाची स्थिती इथे होती, विशेषतः गेल्या 2-3 वर्ष। आणि या सगळ्या दुष्काळाच्या कालखंडामध्ये जी एक जबाबदारी असते राज्यकर्त्यांची की त्यांच्या दुष्काळग्रस्त लोकांच्या पाठीशी उभं राहण्याची, त्याबद्दलची कमतरता आहे। आणि त्याचा परिणाम अनेकांची चांगली सोन्यासारखी पिकं ही उद्ध्वस्त झाली, शेती उद्ध्वस्त झाली, गुरंढोरं उद्ध्वस्त झाली। आणि त्यामुळे साहजिकच एक प्रकारची अस्वस्थता आणि नाराजी सुद्धा आहे। आता असं म्हणलं जातं किंवा तुम्ही लोक सुद्धा राज्यकर्ते होता, जरूर होतो, पण राज्यकर्ते असताना आमच्या या सगळ्या गोष्टीकडे बारकाईने लक्ष असायचं। मला आठवतंय की मराठवाड्यामध्ये इथं मोसंबीचं पीक गेलं,
मी स्वतः आलो होतो, मी स्वतः फिरलो, शेती बघितली आणि मला आकडा लक्षात नाही पण 30-35 हजार रुपयाचं अर्थसहाय्य केंद्रावरून तातडीने केलं. म्हणजे भेट दिल्याच्या नंतर 10व्या दिवशी रक्कम राज्य सरकारकडे चुकती केली किंवा विदर्भामध्ये अतिवृष्टीने नुकसान झालं. मी स्वतः त्या ठिकाणी गेलेलो होतो आणि तातडीने त्या ठिकाणी अर्थसहाय्य केलं. मागण्या काय दिसतात त्यांच्या, कर्जमाफी करा, आरक्षण द्या, त्यांच्या म्हणजे काम करण्याचा अधिकार संधी द्या वगैरे वगैरे अशा प्रकारची. आणि जो एक कोफरड्याला अत्याचार झाला त्याच्यात जे कोणी गुन्हेगार असतील त्यांना फाशीची शिक्षा द्या आणि अॅट्रॉसिटीच्या कायद्याच्या बद्दलचा गैरवापर हा केला जातो त्या संबंधीची सुद्धा एक प्रकारची तीव्र भावना त्या ठिकाणी व्यक्त केली जाते. आता ही जेव्हा स्थिती निर्माण होते त्यावेळेला त्याचा पोषक निर्णय हे घेतले असते की आता उदाहरणार्थ माझ्याकडे काम होतं शेतीचं. माझ्या लक्षात आलं की कर्जबाजारीपणा हा एक मोठा इश्यू आहे आणि म्हणून देशाच्या इतिहासामध्ये 70,000 कोटीचं कर्ज कधी माफ झालं नसतं शेतकऱ्यांचं. ते शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायचा निर्णय आम्ही घेतला आणि काही का होईना त्यांना त्यातनं बाहेर काढण्याच्या दृष्टिकोनातून पावलं टाकली. याचा अर्थ सगळेच्या सगळे प्रश्न आम्ही सोडवले असं मी दावा करत नाही, पण कमीत कमी प्रश्न लक्षात घेऊन त्याकडे लक्ष केंद्रित करून त्यातनं मार्ग काढण्याच्या संबंधीचा प्रयत्न हा पूर्वी केलेला होता. हे सरकार करत नाही असं तुम्हाला म्हणायचं. आज तशा प्रकारची मला त्या ठिकाणी पावलं दिसत नाही. आज मला केंद्रामध्ये किंवा राज्यामध्ये शेती आणि शेतकरी यांच्याबद्दलची भूमिका ही प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं जी आवश्यक आहे तशी मला दिसत नाही. ते म्हणजे सांगतात की आम्ही हे केलं, आम्ही ते केलं, ठीक आहे, पण खऱ्या अर्थानं प्रश्नाची सोडवणूक होऊन त्या वर्गाच्यात विश्वास येईल असं काही चित्र दिसत नाही. आणि त्यामुळे जो समाज शेतीवर जास्त आहे आणि हे बाकीचे सगळे प्रश्न एकत्रित जे आले, मग कुठं खोटे खटले भरण्याच्या संबंधीचा असो किंवा काम करण्याची किंवा विशेषतः शैक्षणिक संस्था किंवा तुमच्या बाकीच्या सगळ्या ठिकाणी सेवेमध्ये नोकरीमध्ये काही जागा मिळण्याची असो तर त्याची उपलब्धता नाही आणि त्यामुळे साहजिकच एक प्रकारची अस्वस्थता त्याच्यातून आपल्याला दिसते. पण या सगळ्या मोर्चांमधून महाराष्ट्राची सोडवणूक कशी होईल, कशी करायची, आता ह्याचा तोडगा काय असं आहे की याच्यामध्ये राज्य आणि केंद्र सरकारने स्वतःहून पुढाकार घेतला पाहिजे. ते सांगतात आम्ही चर्चा करायला तयार. कसली चर्चा करायची याच्यात सगळे निर्णय घ्यायचे आणि ते निर्णय आम्ही घेतो हे निर्णय घेऊन दाखवलं आणि जाहीर केलं तर त्याचा एक परिणाम चांगला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण ह्या सबल मोर्चामध्ये हे कुणाच्या तरी विरुद्ध आकस व्यक्त करतायत वगैरे असं नाहीये. आणि मला काही गोष्टीचा आनंद आहे की आता प्रकाश आंबेडकरांच्या सारख्याने समंजस भूमिका घेतली. या सगळ्या प्रश्नाकडे सामंजस्याने पाहिलं पाहिजे. दुर्दैवानं आठवल्यांनी तशी भूमिका घेतली असती तर ते अधिक योग्य झाली असती. पण त्यांनी हे कोणतरी किंवा मुख्यमंत्र्यांनी हे प्रस्थापितांच्या विरुद्ध काही असं काहीतरी मत व्यक्त केलं किंवा आठवले साहेबांनी सांगितलं की जे सत्तेच्या बाहेर गेले त्यांचा हा उद्रेक आहे. आता ही जी सगळी मुलं येत आहेत ही कसली सत्तेत कधी होती? सत्तेत असो तर कदाचित आमच्यासारखे लोक असतील, पण ह्याच्यात आमचा कोणाचा सहभाग आहे असं कुठं दिसतंय का? हा आपणहून लोकांच्यातला हा एक जागृती आहे, उद्रेक आहे आणि त्यामुळे त्याच्यावर अशा प्रकारचा आक्षेप घेणं किंवा अप्रत्यक्षपणानं आरोप करणं हे मला स्वतःला योग्य वाटत नाही. आणि सत्तेच्या बाहेर गेलं म्हणून आम्ही अस्वस्थ झालो असं एक म्हटलं जातं. कसलं हे त्याला काय अर्थ आहे? तर मी स्वतः समजा माझं पुढचं उदाहरण घेतलं जातं. मला पुढच्या मार्च महिन्यामध्ये
विधानसभा, विधान परिषद, लोकसभा, राज्यसभा इथे जाऊन 50 वर्ष पूर्ण होती. हो 50 वर्ष संबंध महाराष्ट्रामध्ये एक व्यक्ती दाखवा की जी 50 वर्ष सातत्यानं एकाही दिवसाचा खडा न घेता लोक निर्वाचित करतात. पण माझा मतदारसंघ हा काही फक्त मराठा समाजाचे नाही. तिथं मोठ्या प्रमाणात धनगर समाज आहे, तिथं मोठ्या प्रमाणात माळी समाज आहे, तिथं मोठ्या प्रमाणात दलित समाज आहे. आणि या सगळ्यांचा पाठिंबा मला गेल्या 50 वर्ष होते. आता या 50 वर्षातले 25 ते 30 वर्ष मी कधी सत्तेत नव्हतो. बरोबर. मी विरोधी पक्षात असेल, विरोधी पक्षाचा नेता असेल, पार्लमेंटमध्ये विरोधी पक्षात होतो, राज्यात मी विरोधी पक्षामध्ये होतो. पण त्या 50 वर्षात 25 वर्षात आम्ही कधी उद्रेक केले नाही. म्हणजे सत्ता नाही म्हणून आम्ही अस्वस्थ झालो हे जे सांगण्यात येतं हे इतक्या वर्षात कधी नसलं. त्यामुळे सत्तेचा काय तसा समज. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की याचा प्रश्न आम्ही याच्यात प्रत्यक्षपणाने पाऊल टाकलेलंच नाही. हा संबंध वर्ग समाज हाच जागृत झालाय आणि हा याचा पुढाकार त्यांनी घेतलेला आहे. त्याच्यासाठी कुठल्या तरी नेत्यांनी आम्ही काहीतरी याच्यात कर्तृत्व दाखवलं किंवा संघटित केलं असं म्हणू नये. आणि त्यामुळं आता त्याच्या बाबतीत या प्रकारचे आक्षेप घेणं योग्य नाही. मुख्यमंत्री म्हणले की शिक्षण सम्राट कोण त्यांना म्हणायचं माहिती आहे. तुम्ही स्वतः रयत शिक्षण संस्था नावाच्या संस्थेचा अध्यक्ष आहे आणि त्या संस्थेत 4 लाख मुलं शिकतात. आणि 4 लाखामध्ये 90% मुलं ही ओबीसी म्हणजे काय त्याला म्हणतात ईबीसी आर्थिक मागास सवलती मिळालेली आहेत. कुठेही देणगी नावाचा हा सगळा प्रकार नाही. आणि त्यामुळे अशा संस्था सुद्धा मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात ठिकठिकाणी लोक चालवतात आणि त्याच्यात सर्व जाती धर्माचे लोक आहेत आणि तिथं विद्यार्थ्यांना सगळ्या थरातल्या सुविधा देण्याचा प्रयत्न करत असतात. त्याच्यात मराठा समाजाची मुलं सुद्धा मोठ्या प्रमाणात शिकतात आणि आज ती शिकून पुढे चालली. प्रश्न शिक्षण घेतल्यानंतर सुद्धा त्यांना ज्यावेळेला संधी मिळत नाही म्हटल्याच्या नंतर मग अस्वस्थता येते आणि त्या अस्वस्थतेच्यामुळं लोक असं आरक्षण किंवा तत्सम मागणी करायला लागलेली. 1981ला एक मोर्चा निघाला होता मराठा समाजाचा. अण्णासाहेब पाटलांनी तो काढलेला होता. लोकांचं असं मत आहे जे मोर्चामध्ये सहभागी झाले त्यावेळी जे प्रश्न होते ते आजही प्रश्न आहे. प्रश्न असा आहे अनेक प्रश्न सुटलेले असतात, प्रश्न निर्माण होत असतात. लोकसंख्या वाढत असते, परिस्थितीमध्ये परिणाम होत असतात. आता समजा त्यावेळेस काही दुष्काळ होता असं नाही. लागोपाठ दुष्काळ नव्हता. मराठवाड्यामध्ये लागोपाठ दुष्काळ झाला त्यामुळे कुटुंब उद्ध्वस्त होतात आणि त्यामुळं त्याच्यातनं प्रश्नाची सोडवणूक करण्याच्या दृष्टीनं पावलं टाकायची असतात. अण्णासाहेबांनी ज्या वेळेला प्रयत्न केला त्या प्रयत्नाला सगळ्यांचा पाठिंबा होता, सगळ्यांचं सहकार्य होतं आणि त्याच्यातून अनेक गोष्टींची सोडवणूक करण्याच्या दृष्टीनं पुढे काळजी घेतली. त्यामुळे शांतता होती. पुन्हा कधी त्याचा उद्रेक झालेला दिसत नाही. पण आता काही करणार शेवटी लोकांना सुद्धा विश्वास लागतो की ज्यांच्या हातात सूत्र आहेत त्यांच्याकडून काही निर्णय घेतले जातील आणि न्याय मिळाला जाईल. पण ज्या वेळेला निर्णय घेतले जातील आणि न्यायाची अपेक्षाच होत नाही त्यावेळी लोक या पद्धतीने रस्त्यात येतात आणि सुदैवानं त्याच्यात संयम आहे, शांतता आहे आणि त्यामुळं याचा विचार गांभीर्यानं हा करण्याची तयारी जे कोणी असतील निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत त्या सगळ्यांनी ठिकठिकाणी घेतली पाहिजे. मी निवड सरकारला सांगतो असं नाही, सगळ्यांना जिथे जिथे शक्यता आहे त्या ठिकाणी. आठवलेंबद्दल तुम्ही बोललात. एकीकडे आठवले सांगतात की दलित आणि मराठा समाजाच्या ऐक्याच्या परिषदा घेऊ शिर्डीमध्ये आणि दुसरीकडे प्रतिमोर्चाला पण पाठिंबा देतात. ह्याच्याकडे तुम्ही कसं बघता? माझं म्हणणं की ह्याची प्रतिमोर्चाची आवश्यकता काय? ज्यावेळेला सातत्यानं ही मुलं सांगतात, मुली सांगतात किंवा आम्ही कोणाचे विरोधी नाही, आम्ही कोणाचे विरोधी नाही म्हणल्यावर मग प्रतिमोर्चाचा प्रश्न कुठे येतो? प्रतिवर्षाचा प्रश्न म्हणजे मला जी काळजी होती की महाराष्ट्रातलं हे सामाजिक वातावरण हे
व्यवस्थित राहिलं पाहिजे, संयमाचं असलं पाहिजे. आणि ते करत असेल तर समाजामध्ये काम करणारे किंवा प्रतिनिधित्व करणाऱ्यांनी संयम ठेवला पाहिजे आपल्या भाषेत सुद्धा. प्रतिमोर्चा वगैरे अशा सगळ्या गोष्टी करणं किंवा मांडणी कशाची करणं, याचा अर्थ तुम्ही काहीतरी प्रति म्हणजे काय, म्हणजे तुम्ही कोणाच्या तरी विरुद्ध, आता इथं कोणाच्या विरुद्ध करता, याचा अर्थ या सगळ्या मुलांच्या मुलींच्या जी न्यायाच्यासाठी संयमाने रस्त्यावर येतात, आता त्याच्या विरुद्ध प्रति आम्ही उभं करणार. मला असं वाटतं की मंत्रिमंडळाचे केंद्रातले मंत्री आहेत, त्यांनी जबाबदारीने बोललं पाहिजे, जबाबदारीने वागलं पाहिजे. नेहमीच काही विनोद काव्य या गोष्टी ज्या वेळेला समस्या गंभीर असतात त्यावेळेला पडत नाही. ठीक आहे, त्यांनी काही भूमिका घेतली असली तर त्या विचाराचे आंबेडकरवादी प्रकाश आंबेडकरांच्या सारख्याने वेगळी भूमिका आणि समंजसपणाची भूमिका घेतली, त्याचं माझ्यासारखी व्यक्ती स्वागत करेल. तुम्ही शिक्षण संस्थाबद्दल बोललात. काही मराठा समाजातल्या लोकांचं सुद्धा असंच मत आहे की ह्या सगळ्या संस्था आहेत त्या सरकारने आता ताब्यात घेतल्या पाहिजेत आणि ह्यामुळे काहीच लोक जे आहेत त्यांना त्याचा फायदा झाला. सरकारने ताब्यात घेणं म्हणजे मूर्खपणा आहे. असं आहे की हे सरकारने ताब्यात घेऊन होणार काय, विशिष्ट अधिकाऱ्यांच्या हातामध्ये सगळे जाणार. आज कमीत कमी ज्यांनी कष्टाने उभं केलं, हे उभं केलं त्याला समाजाचा पाठिंबा आहे. त्यांनी काही स्वतःच्या खिशातली गुंतवणूक करून केली नाही, लोकांनी पाठिंबा दिला, लोकांच्या संस्थांच्या. आणि त्याच्यात शिकणारी मुलं कोण आहेत, आज तुम्ही इथं काय, इथं कोणतं कॉलेज, देवगिरी, आता देवगिरी कॉलेजमध्ये तुम्ही गेला कुठले विद्यार्थी दिसतात तुम्हाला बघायला? ग्रामीण भागातल्या विद्यार्थी बीजला तुम्ही बल्बिंग कॉलेजला गेलात तर ग्रामीण भागातल्या मुलांची संख्या जास्त नाही तिथं. आज सर्वत्र ते चित्र दिसते, ते काढून घेतलं आणि सरकारच्या ताब्यात दिलं. सरकारच्या ताब्यात म्हणजे कोणाच्या? वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा म्हणजे कुठला वर्ग, म्हणजे त्यातनं सगळे प्रश्न नवीन निर्माण होतील. त्यामुळे मला नाही वाटत असं कोणी म्हणत असेल. तुम्ही म्हणताय ते मी आज पहिल्यांदाच ऐकतो, लोकांच्याकडून मी कधी ऐकलं नाही. दुसरा असा मुद्दा आहे की सातत्यानं मोर्चामध्ये कुठलाही नेता नाही हे तुम्हाला पण मान्य आहे, परंतु या मोर्चामध्ये आणखीन एक मागणी येते, म्हणजे जे सांगतात की आम्ही नेतृत्व करतो या सगळ्या मोर्चाचं किंवा आम्ही यामध्ये सहभागी आहेत. महाराष्ट्रात 168 अशी घराणे आहेत की त्यांनीच फक्त सगळी जी सत्ता केंद्र आहेत ही त्यांच्या ताब्यात आहेत आणि त्यांनीच उपभोगली आणि बाकी मराठा गरीब राहिला. मुद्दा असा आहे की 100 असो नाही 700 असो, प्रश्न असा आहे की सत्ता कशाने मिळते? लोकशाहीच्या मार्गाने, निवडणुकीच्या माध्यमाने. कोणी ग्रामपंचायतीमध्ये असेल, कोणी पंचायत समितीत असेल, कोणी जिल्हा परिषद असेल, कोणी विधिमंडळात असेल, कोणी संसदेमध्ये असतील. हे लोक भोगले म्हणजे काय? हे शेवटी त्या लोकांच्यातनं चालेल ना, लोकांच्या पाठिंब्यावर चालेल ना. आणि ज्या ते काम करतात त्यांना लोक पुन्हा संधी देतात, याचा अर्थ काहीतरी त्यांच्याबद्दलची एक आस्था लोकांच्यात असणार का नाही? आता माझंच उदाहरण, मी आता 15 वेळेला निवडून आलो. तर 15 वेळेला मला एखाद्या वेळी मत देताना चुकतील, पण 15 वेळेला चुकतील. शेवटी तुम्ही काहीतरी करता आणि याच्यावर लोकांचा विश्वास असतो म्हणून. आणि त्यामुळे सत्ता भोगली वगैरे ही शब्द सुद्धा हे एक प्रकारचा आकर्ष व्यक्त करण्यासारखेच आहेत. मुख्यमंत्र्यांनी कालच्या म्हणजे मुलाखतीत असं म्हटलं की त्यांनी जावं, म्हणजे त्यांचं मुख्यमंत्रीपद जावं म्हणून काही नेते मोर्चामध्ये सहभागी होत आहेत आणि अस्वस्थ वातावरण निर्माण करतात. त्यांनी जावं असं कोण म्हणलेलं मी तर कुठं ऐकलेलं नाही. आणि या मोर्चांच्या मध्ये मुख्यमंत्री ज्या राजकीय पक्षाचे त्याचे लोक सहभागी होतात असं मला दिसतं. आता परवा मी जळगावचे लोक मला विचारले होते, त्यांना मी सर विचारलं मोर्चात कोण होतं? सांगितलं तिथले खासदार अमुक ग्रस्त पाटील, इची पाटील ते होते. आणखीन काय होते? आता इची पाटील कोण? भारतीय जनता पार्टीचे पार्लमेंटचे सदस्य. आता ही त्यांचेही विचाराचे लोक त्याच्यात येतात, त्यांची राजकीय विचारधारा सोडून या प्रश्नासाठी एकत्र येतात. ते कुणाला तरी घालवायला बसले.
त्यांना घालवायचं असेल तर हा मार्ग नाही. पण त्यांचा आहे ना पक्ष, त्यांच्या पक्षाचे लोक, त्यांची विधिमंडळात लोक आहेत, तिथं त्यांना हा निर्णय घेता येईल. मुख्यमंत्र्यांच्या सारख्या जबाबदार माणसांनी मला असं वाटतं की ह्याच्यात काहीतरी सत्ता बदलाच्या संबंधीचा विचार आहे, असं अप्रत्यक्ष विधान करणं मला न्यायाचं वाटत नाही. या सगळ्यामध्ये आता करायचं काय मग आताच्या सिच्युएशन? प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने राज्यकर्त्यांनी, दिल्ली असो नाही तर राज्यात असो, त्यांनी विचार करावा. आता आज केंद्र सरकारने एक ॲफिडेव्हिट दिलं म्हणून माझ्या वाचनात आलं औरंगाबादच्या हायकोर्टामध्ये. त्याच्यात केंद्र सरकारने आता ही मी बातमी वाचली त्याच्यावर सांगतो, ती सत्य असेल तर त्या बातमीमध्ये असं म्हणलं केंद्राने किंवा राज्य सरकार कॉन्फिडंट आहे, ते निर्णय त्या संबंधीचं घ्यावं. आज कुणबी म्हणून विदर्भामध्ये आरक्षण मिळतं. आता त्याच व्यक्तीचं नातं इकडे मराठवाड्यात असलं किंवा पश्चिम महाराष्ट्रात असलं, त्यांनी कुणबी दिलेलं नाही, त्यांनी मराठा दिले, त्याला मिळत नाही. म्हणजे एकाच राज्यामध्ये आज तशा प्रकारच्या आरक्षणाच्या सवलती मिळत नाही. आता अन्य राज्य आहेत, उदाहरणार्थ कर्नाटक राज्यामध्ये आज मराठा समाजाला सवलती आहेत या आरक्षणाच्या. आज तुम्ही मध्य प्रदेशमध्ये गेलात तर मराठा समाजाला त्या ठिकाणी सवलती आहेत या आरक्षणाच्या संदर्भात. म्हणजे आता आमचे एक मित्र होते, आता ते हयात नाहीत, माधवराव शिंदे या केंद्रामध्ये मंत्री होते, ग्वालियरचे राजे होते, पण त्यांना सुद्धा, त्या कुटुंबियांना सुद्धा मध्य प्रदेशमध्ये आरक्षणाची सवलत मिळत होती. त्यामुळं या सवलती इतर राज्यामध्ये मिळतात. आपल्या राज्यामध्ये विदर्भात कुणबी म्हणून काही सवलती मिळतात आणि आज जर मराठवाड्यामध्ये किंवा पश्चिम महाराष्ट्रात मिळत नसतील तर त्याची अस्वस्थता मार्ग काढण्याच्या दृष्टीने काही केलं पाहिजे. मागच्या सरकारने याच्यात निर्णय घेतला होता, दुर्दैवानं कोर्टानं तो निर्णय चिकला नाही. आता आज केंद्राने म्हणले की राज्य सरकारला हा निर्णय घ्यायचा अधिकार आहे, तर त्याची चिकित्सा केली पाहिजे. आणि त्या दृष्टीने जर केंद्र म्हणत असेल, कारण केंद्र ज्यांच्या हातात आहे त्यांच्याच हातात राज्याची सूत्र आहेत, त्यामुळे राज्य आणि केंद्राने बसून यातून मार्ग काढायची तयारी ठेवली तर निश्चित एक चांगला संदेश जाईल. मुख्यमंत्र्यांचं म्हणणं कालच्या मुलाखतीत एकंदरीत असं होतं की मी 2 वर्ष या ठिकाणी मुख्यमंत्री आहे, परंतु गेली काही वर्ष सातत्यानं मुख्यमंत्रीपद खास करून मराठा समाजाच्या ताब्यात होतं, मात्र तरी देखील हा आक्रोश येतोय. नाही, मी सांगितलं ना मगाशी, याचं उत्तर मी दिलंय तुम्हाला एकदा, की पूर्वीचे राज्यकर्ते विविध प्रश्नाच्या संबंधी संवेदनाशील होते. ते शेतीचे प्रश्न असोत किंवा अन्य प्रश्न असोत. आज त्याची कमतरता दिसते, त्यामुळे हा उद्रेक आहे. दुसरी अशी गोष्ट आहे की एक प्रश्न साधारण की अॅट्रॉसिटीचा गैरवापराबद्दल सगळ्या नेत्याचं मत आहे की होतोय, आरक्षण दिलं पाहिजे या मुद्द्यावरही सगळ्यांचं एक मत आहे. कोपर्डीच्या घटनेतले जे आरोपी आहेत त्यांना फाशी दिली पाहिजे त्यावर सुद्धा एक मत आहे. मग ही अस्वस्थता काय? एकमत नुसतं नाही, कारवाई झाली पाहिजे ना. म्हणजे राज्यकर्त्यांनी नुसतं सहमत असं म्हणून चालत नाही, ते सहमती कृतीमध्ये दिसली पाहिजे ना. आणि ती कृतीमध्ये दिसली तर तुम्ही म्हणता त्या भागाची अस्वस्थता निश्चित कमी होईल. आणि मग आता गरज आहे कृतीची, ऍक्शनची. एक पुन्हा तोच प्रश्न आहे की आता हे थांबायचं कसं, की काय केलं पाहिजे आणि तुम्ही पुढाकार घेणार आहात काय? असं मी काही राज्यकर्ता नाही, त्यामुळे मी कोण पुढाकार घेणार. माझ्या हातात अधिकार आहे. अधिकार ज्यांच्या हातात आहे त्यांनी हे प्रश्न सोडवले पाहिजे, हाच त्यातला भाग आहे. आम्हा सगळ्यांना असं वाटतं की ही मुलं नवरून पिढी जी रस्त्यावर येते, संयमाने आपली भूमिका मांडते, त्याची गांभीर्याने नोंद घेतली पाहिजे आणि त्याच्यातून या प्रश्नाची सोडवणूक करण्याच्या दृष्टीने जे जे काही करता येईल ते राज्यकर्त्यांनी केलं पाहिजे. खूप खूप धन्यवाद पवार साहेब, तुम्ही आमच्याशी मराठा मोर्चा या विषयावर
मनमोकळ्या पद्धतीने बोललात आणि त्यांचं एकच म्हणणं आहे की आता ही अस्वस्थता जर थांबवायची असेल तर निव्वळ सहमत आहे, म्हणजे जे मागण्या आहेत त्याच्यावर सहमत असून चालणार नाही, तर त्या सोडवल्या पाहिजेत आणि त्याच वेळेस ही अस्वस्थता जी आहे ती या ठिकाणी थांबेल आणि त्यासाठी सरकार कृतिशील हवं असं देखील त्यांचं मत आहे. कॅमेरामन मुहम्मद समीसह कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद.